नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. साद बंगला विश्राम बाग सांगली या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या पूनम दर्शन पाठक या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. काय म्हणताय पूनम वहिनी? साद बंगल्यामध्ये जाऊन पूनम वहिनींना आपण साद घालतो. चला. नमस्कार 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 नमस्कार. आता उखाणा ना? हो. पाठ केलाय ना? नीलवर्ण आकाशात शोभून दिसतो शशी, दर्शनचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा. आता दर्शन आकाशात झालं का कुठे झालं? बरंच आज आपल्याला सापडणार आहे. आता सुरुवात करण्यापूर्वी म्हणजे गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी ओळख करून द्या सगळे. हे माझे मिस्टर दर्शन. नमस्कार. सासूबाई विनय नमस्कार. पाठक, अभय पाठक माझे सासू. नमस्कार. आई आहे माझी, वडील नमस्कार. आहेत, दर्शनची मावशी, नमस्कार. माझी वहिनी नमस्कार. आणि हे सासूबाईंच्या सगळ्या मैत्रिणी आहेत. हो. माझ्या काही मैत्रिणी आहेत. बरं. या माझ्या आजी सासूबाई नमस्कार. आहेत. नमस्कार. आणि माझी आजी, बरं. माझे आजोबा मागे दिसतात का? हो हो दिसतायत दिसतायत. ओके. ही माझी मुलगी दुर्वा. अरे वा छान. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 बरं मला सांगा, बालपण कुठलं हो तुमचं? बालपण मी मूळचे सांगलीचेच आहे आणि माझं अगदी माहेर सुद्धा बाजूच्याच कॉलनीत आहे. पण असं लहानपणीपासून असं काही ओळख नव्हती. कॉलेजमध्ये मी गेल्यावरती विचारलं का? येस. मी काढला काय? नाही. हे बघा नाही ना, आता तुम्ही ऍझ्युम करून उत्तर देताय की नाही? मग बालपण तुमचं सांगली. सांगली. बरोबर. बरोबर. बरं शाळा कुठली? श्रीराम रामदाळ मालू हायस्कूल. बरं. आपली बालपण कुठलं? सांगली. आणि शाळा? सावरकर. अच्छा. सावरकर सगळं सांगलीमध्ये. सांगली. जवळच होतं का जवळ राहणं एकमेकांचं? तुमच्या घरी कोण कोण होतं? माझ्या घरी आई बाबा आहेत, आजी आजोबा आहेत, माझा भाऊ आहे. तो आता इथे नाही अवेलेबल आले. पण आम्ही 6 जण. 7. तुमच्या घरी कोण होतं लहानपणी? लहान भाऊ, परत मोठा भाऊ, मी, आई बाबा आणि सगळे बाबांची आई बाबांचे सगळे एकत्र आम्ही राहायचो. बरं आता मला सांगा, मग तुमची ओळख कधीची? ऍक्च्युली आमच्या दोघांमध्ये एक म्हणजे माझा कॉमन फ्रेंड, त्याचा पण फ्रेंड, असं कॉमन फ्रेंड थ्रू असं येणं जाणं असायचं. आम्ही फ्रेंड्स होतो, म्हणजे आमचा ग्रुप होता. तर आम्ही युजली ट्युशन संपल्यावरती वगैरे असं गप्पा मारायचो. दिवसची सकाळी कॉलेज असायचं, संध्याकाळी सगळे ट्युशन्स असायचे. आणि मग एकदा काय झालं की अशी ओळख तर अशी झाली, पण एकदा आम्ही असे गप्पा मारत होतो आणि बाकीचे सगळे गेले आणि आमचं काहीतरी कुठल्या तरी मेडिकलमधनं काहीतरी आणायचं असं काहीतरी चाललं होतं. बोलणं. कितवीत असताना हे सगळं? माझं जस्ट 12 झालं होतं तेव्हा. 12वी झाले होते जस्ट. माझं सायन्स होतं. आणि झाल्यानंतर मग अचानक एक गाडी आली आणि ह्याला बाजूला बोलवलं. मग मला काही कळेना, मग मला बोलवलं. मग ते आई होत्या. म्हणजे ते लक्ष ठेवून असायच्या दर्शनवरती कुठे. हा. आणि मग मला असं क्वेश्चनिंग की अरे म्हणजे युजली मुलींच्या घरातले असे बघत येतात ना की कुठल्या मुलीशी बोलतोय, काय करतात. हे काहीतरी स्ट्रेंज वाटलं की असं म्हणजे मी कधीच एक्सपिरियन्स घेतलं नव्हतं. आणि मग त्यांचं पण बघणं म्हणा किंवा बोलणं थोडंसं असं आपल्याला जाणवतं ना की असं काहीतरी असं बघताय की काहीतरी वेगळ्या इंटेन्शन बघतायत असं का, म्हणजे की काही डाऊट घेऊन बघितल्यासारखं तुमच्याकडे. हा म्हणजे की बघत होते. हा डाऊटफुल म्हणजे की हा एकदम. आणि मग मी घरी आले आणि मग पुढे असं झालं की 2 दिवसांनी ह्याचा मला अचानक मेसेजच आला, आय लव्ह यू म्हणून. त्यावेळी म्हटलं ह्याला काय झालं, 2 दिवसापूर्वी नॉर्मल होतं, अचानक काय झालं? काय झालं त्यालाच विचारूया, अचानक काय झालं? घरी आलो, जसं घरी आलो तेव्हापासून हिच्या चर्चा चालू झाल्या आणि असं तसं. मग मी तन्मय म्हणून एक मित्र होता, त्याला सांगितलं अरे असं असं आहे. मग त्यानं पण हो मग माहीत आहे म्हणून सांगितलं. काय झालं अचानक जे झालं ते म्हणजे ते तिथून मी जे आले ते जास्त त्यात चांगलं सांगू शकतील काय झालं. काय झालं सासूबाई सांगा जरा मला. नाही झालं असं, ज्यावेळी ती दोघं बोलत होती ना तिथं माझ्या मोठ्या मुलाचा मित्र होता. त्यांनी मला फोन केला, आंटी दर्शन सापडला. मी म्हटलं सापडला म्हणजे? एका मुलीशी बोलतोय, पटकन या. मी गाऊनवरच होते, तुम्हाला खोटं वाटेल. ह्याला म्हटलं पटकन गाडी काढ, पण जायचं. ह्यालाही माहिती नाही कुठं जायचं. असं म्हणून त्यानं गाडीचा हॉर्न ऐकला होता. आई आली आमच्या, काय करू नये आमचं.
मग मी त्यांना एवढं बोलवून सांगितलं, तुम्ही मित्र आहात, असं बाहेर रस्त्यावर बोलणं बरोबर नाही. तू घरी ये, आमच्या शेजारी राहतेस, तर घरी येऊन बोलतो, घरी येऊन गप्पा माराव, तिच्या घरी जा, तू तुझ्या घरी ये, एवढंच माझं सांगणं होतं. पण त्याच्यानंतर मी यांच्याशी बोलले, म्हटलं मला काहीतरी वेगळं वाटतंय, हे नुसती मैत्री वाटत नाहीये मला. हे त्यानं चोरून ऐकलं आणि त्याच्यानंतर तिची मेसेज सुरू झाला. नाही ऍक्च्युली कसं झालं की ह्या गाऊनवरती आल्यात इतकं काय म्हणजे झालं, मला पण दडपण आलेलं. पण नंतर मग हे सगळं बॅकग्राऊंडवरती सगळ्या ह्याला चिडवायला ऑलरेडी चालू केलं होतं की डिक्लेअर्डच की आहेच असं काहीतरी, असंच सगळ्यांनी अज्युम केलं. मग ते ह्यानं पण मग काय विचार केला काय माहिती, मला मेसेज केला आणि मग मी त्याला वाजले होते मेसेज केला तेव्हा? 4:45 वाजले होते सकाळची. पहाटे. मी उठून बघते, म्हटलं ह्याला काय झालं, आता तरी 2 दिवसापूर्वी नॉर्मल होता. मग मी फोन बंद केला आणि कॉलेजला गेले आणि संध्याकाळी 6ला माझा केमिस्ट्रीचा क्लास असायचा. मी ओपन केला तर मला 150 SMS आय लव्ह यूचेच नुसते. मी म्हटलं आता काय करायचं, मग मला असं राग आला. म्हटलं की काय म्हणजे हा असं का वागतो नॉर्मल सारखा. मी आईंना कॉल म्हणजे तो नॉर्मल वागत होता. नाही बट म्हणजे अचानक असं काही नव्हतं ना, म्हणजे डोक्यात नव्हतं असं काही, जस्ट फ्रेंड्स होतं. आणि मग सासूबाईंना फोन केला की मला त्यांना असं असं आय लव्ह यू म्हणून मेसेज पाठवलं आणि तुम्ही बघा की तो असं मला काहीतरी हे करतो. तुम्ही फोन केला? मी आईंना डायरेक्ट फोन केला. हे वेगळं आहे बाबा हे. मग त्या मला म्हणल्या की हो मग काय झालं असेल ना, म्हणजे त्याला आवडत असेल, मग तू विचार कर, मग तुझं काय आहे मत असं. तुम्ही गाऊनवर असताना वधूवर सूचक मंडळ वगैरे काढायचा विचार होता का? याच्याच वरून सांगतो, बऱ्याच जणांना हल्ली एक प्रश्न असतो की आपल्याला उत्तम म्हणजे आपल्याला आवडीची सहचारिणी मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी झी मराठीने आता एक नवं दालन खुलं केलेलं आहे, www.tumchaamchajamla.com. तेव्हा बघा कधी वेळ सांगून येत नाही. हा, या साईटवरती नक्की जाऊ शकता तुम्ही आणि आपल्याला जोडीदार योग्य मिळावा यासाठी झी मराठीने एक पाऊल उचललेलं आहे, त्याचा उपयोग करून घ्या. बरं, आईने मग असं सुरू केलं. हो, मग त्यांनी असं दिल्यावरती मग मला अजून स्ट्रेंज, म्हणजे मला काही कळेच ना की हे नक्की आहे काय स्टोरी. मग परत मी फोन बंद करून टाकला. परत दुसऱ्या दिवशी सकाळी सेम की याचे इतके मेसेजेस 150 इनबॉक्स. अचानक तुमचं काय झालं म्हणजे? आधीपासून होतं पण सगळं गणित वेगळं चालू झालं, त्यामुळे म्हणजे माइट बी क्रश असेल असं, म्हणजे असं काही इतकं हे नव्हतं की भेटणं रोजच्या रोज असायचं भेटणं काही असं. पण हे सगळं तुमच्या घरी कधी कळलं? मग त्यानं मला मेसेज केले, मग मी फोन परत स्टार्ट केला तर परत अगेन की SMS बॉक्स पूर्ण भरलेला. मग मी ठरवलं की कार्ड बंद करायचं आणि ठेवून टाकायचं. पण मी अगदी कार्ड बदलायलाही दुकानात गेले आणि दुकानात पण विचार केला की एकदा फोन करावा की आपण आपली फ्रेंडशिप अशी फालतू गोष्टीनं तोडायला नको. त्याला फोन केला तर तो म्हणला की काही नाही तू घरी ये. तो काहीच म्हणजे एकदम कूल, तो म्हणजे मी एवढी चिडली आहे हायपर आहे, तो म्हटला घरी ये आपण बोलू डिटेलमध्ये. म्हटलं की ठीक आहे चलो, एकदा चान्स द्यायला म्हणून गेले घरी. घरी गेला मग असाच गोड बोलतो. घरी आल्यावरती तो काय 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 बोलला, मी हो म्हणलं. घरात लिंबू बिंबू बांधले काय आहे या घरात जाणं? काय हो, कसं काय काय जमवलं म्हणजे? तुम्ही सगळ्या गोष्टी नको म्हटलं? नाही म्हणजे तो मला म्हणला की असं नाही, मला तू आवडतेस, मला तुझ्याशी डायरेक्ट लग्नच करायचं म्हणलं. आल्याबरोबर त्यांनी तुम्हाला काय खायला वगैरे दिलं का? हो, सँडविच केलेलं त्यानं. ते तपासायला आणि मग सँडविच केलं होतं. हा, मग मला खा म्हणून सांगितलं. मग मी मला त्याला शांतपणे सगळं सांगितलं की असं आहे, माझ्या घरच्यांनाही तू म्हणजे छान वाटलीस, आवडलीस म्हणून मला घरातलेही मला असे हे करतात की चिडवतात म्हणजे रादर. तर मग मलाही तू आवडतेस तर का नाही असं. मग म्हटलं की ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, पण माझ्या घरी मुळात मी मोठी आहे आणि माझ्या मागे 3 माझ्या चुलत बहिणी आहेत. त्यामुळे मला तो काहीतरी वेगळं ट्रॅक करून पळून जाऊन वगैरे असलं काही लग्न करायचं नव्हतं. मी म्हटलं माझ्या घरात जर असेल ओके तरच मी पुढे जाईन. मग मी ठीक आहे म्हणले आई. तर त्याच्या आधी ना माझा बर्थडे जस्ट झाला होता 15 एप्रिलला आणि ह्यांना माझी बर्थडे तर कळली होती, पण आईंनी असंच म्हणजे बोलता बोलता माझे जन्मस्थळ वगैरे अगदी कुंडली पण बघितली होती काढून. म्हणजे हे सगळं व्हायच्या आधी, विचारायच्या आधी, मी घरी यायच्या आधी ह्यांना माझी कुंडली माहिती होती, पत्रिका माहिती होती, त्या जुळतात 27.5 गुणे हेही माहिती होतं. मग इव्हिनिंगला मी नॉर्मल शेड्यूल होते, माझ्या डोक्यात एवढं काहीच नव्हतं. पण ह्या संध्याकाळी 4 वाजता आल्या की असं असं पत्रिका जोडतात आणि माझ्या मुलाला तुमची मुलगी आवडते, तुम्ही सांगा काय करायचं. घरी झाल्या डायरेक्ट. पण 2 कुटुंब एकमेकांना ओळखत होती त्यापूर्वी? नाही, असं काही नाही. पण मग काय घरनं काय करते? पहिल्यांदा माहिती त्यांना वाटलं असं आमचं अफेअर वगैरे काही आहे. मी तर पूर्ण घाबरले होते की हे काय प्रकार आहे, म्हणजे खूपच फास्ट आहे हे सगळं.
पण मग घरातल्यांनाही काही ऑब्जेक्शन होतं, कारण की बाकी आमच्या घरातील असे फॉरवर्ड माइंडेड आहेत, असं काही ह्याच्या विचारांचं नाही आहेत. मग ठरलं लग्न, मग लगेच एंगेजमेंट झाली 1-2 महिन्यात. किती छान. अशा तऱ्हेने आता लग्नाला किती वर्ष झाली? 7 वर्ष झाली. 7 वर्ष. असंच आनंदात राहा असं म्हणत पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. बरं, या कधीच रागवत नाहीत, त्याचं काय रहस्य हो? असं कोण सांगितलं? त्यांची रिॲक्शन रिॲक्शन मुलाच्या यायच्या आधी सासऱ्यांची आली. अबो करून काय गोड रिॲक्शन आली हं? बाबा नमस्कार. काय उत्तर देऊ नका, कळलं सगळं. चला 4 संधी, 1 रुपया कुठे बघूया. सगळे मदत करू शकतात. 100 रुपये द्या माझ्याकडे. 20 रुपये. आणखी 2 संधी आहेत. माझ्या उपयोगाचं काय? द्या बघू. 50 रुपये. आता 1 संधी आहे, द्या माझ्याकडे. नक्की उघडायचं? उघडा काय? काय हरकत नाही. हा, 1 रुपया. 171 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. माईक तुमच्याकडे आहे. सगळ्यात आधी सासरेबुवांकडे. सासरेबुवा, मगाशी ना एक तो खेळ होता, तेव्हा रिॲक्शन इकडनं यायच्या आधी तुमच्याकडनं आली. बरं, आधी सून कशी आहे सांगा. सुनेचं स्वभाव सांगितलं की मग बाबा बाबा. तर आता इतक्या वर्षानंतर मुलाला कसं सांभाळलं? नाही नाही, ती हुशार आहे, भयंकर चाणक्य आहे. थोडीफार आमच्याकडे लक्ष असते तिचं, काय काय करतात, दोघं काय करतात, आणि बरोबर ती आमच्या मागे येते त्यावेळेला. तिकडे चालले महत्वाच्या ठिकाणी फक्त सराफाच्या ठिकाणी चालले, सराफाकडे चालले की बरोबर ती मागणे येते. तो पण लक्ष नसते, हळूच ऐकते ती. द्या. म्हणजे 12वीला होती मुलगी आणि हे गल्लीत असून सुद्धा आम्हाला माहित नव्हतं. नंतर त्यांचं जरा फिरणं हे केल्यावर आम्ही म्हणलं तिला की तू आधी चांगला अभ्यास कर, मग ते नंतर बघू आपण. पण सगळं व्यवस्थित तिने शिक्षण पण केलं, जावाई मुलगा पण चांगला आहे. मग आम्ही पण मान्यता दिली की बाबा घरचं सगळी परिस्थिती चांगली आहे, आपण देऊया. मलाही काय माहित नव्हतं. हे ज्यावेळी अचानक घरीच आले आणि ज्यावेळी त्यांनी रितसर विचारलं त्यावेळी मलाही बरं वाटलं की ठीक आहे की बाहेर कुठं तर दंगा होण्यापेक्षा हे रितसर होते, त्याला आपण फक्त. कसं आहे जावई? कसं आहे जावई? चांगलं आहे, जावईबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे. हो ना. एज्युकेटेड आहेत, बिझनेस त्यांनी मोठा चालू केला आणि त्याला चांगल्या पद्धतीने ते डेव्हलप पण करायला आले, त्यामुळे त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. आमचे नातू आणि नातू फार चांगले. होय ना. सासूबाईंकडे द्या जरा. सासूबाई, सुनबाई कशी आहे? सुनबाई मस्तच आहे, ती सगळ्यांचं सगळं करते. पण मुलीचं तर ती जास्त व्यवस्थितरित्या करते, पण तिला या कामात आमचा मुलगा काहीही मदत करत नाही. ऍक्च्युली दोघांचंही शेड्यूल खूप बिझी आहे, त्यामुळे माईट बी त्यांना वेळ मिळत नाही. पण सकाळी उठल्यापासून तिला शाळेला पाठवणे, जेवायला घालणे, तिचा डब्बा बनवणे, सगळ्या गोष्टी मीच करते. तर त्यांनी पण थोडंसं लवकर उठून मला हेल्प केली तर बरं होईल. खरंच आईच मोठी ताकद असते मुलीची. मुलगी आणि आईचं नातंच खूप स्ट्रॉंग, आणि म्हणूनच क्लिनिक प्लस कडून आज या माऊलीला, या आईला हे गिफ्ट आणतो. थँक्यू सो मच. आता हा शॅम्पू वापरून मी माझ्या मुलीचे केस जास्त हेल्दी आणि स्ट्रॉंग बनवू शकेन. बरं, मला तुम्हाला विचारायचंय दोघांना आता, क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? ऍक्च्युली क्षमा मागायच्या ज्या व्यक्तीची, ती खूप लहान आहे, म्हणजे माझी मुलगी. कारण की आम्ही जशी ती झाली आणि आमचा बिझनेसही तसाच ग्रो झाला, आणि आम्ही इतके गर्क झालो की आमच्या बिझनेसमध्ये आम्ही तिला खूप कमी वेळ देऊ शकतो. म्हणजे हार्डली तिच्या ज्या स्कूलच्या आणि अभ्यासाच्या टाइम. मुलीची क्षमा मागा. येस येस. आणि धन्यवाद. धन्यवाद आईंचे, कारण की त्या मला खूप हेल्प करतात. म्हणजे डेली इतक्या गोष्टी असतात त्या मॅनेज करायला त्यांचा खूप मला मदत होते. तुम्ही क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद कोणाला? क्षमा मागणार आईची आणि धन्यवाद देणार बायकोला. आता त्याला रिझन पण सांग. क्षमा मागणार म्हणजे काय झालंय
की दुर्वा झाल्यापासून माझं 24 तास लक्ष त्या शोरूम डेव्हलप कसं करायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यात मी अडकून राहिलो तर ती 24 तास मदत करत असते प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि मिसेसला पण माझ्या शोरूममध्ये 24 तास, म्हणजे आता शोरूम सोडून मी काही जास्त बोलणार नाही कारण का माझं सगळं त्याच्यावरती आहे. तर ती पण 24 तास खांद्याला खांदा लावून सकाळी 10 ते संध्याकाळी 6:30 माझ्यावर तिथं असते. मला असं वाटतं, खरं तर मला वाटलं होतं की हे सांगतील की धन्यवाद त्याचे ज्यांनी फोन करून सांगितलं की हे दोघे बोलतायत नाक्यावर. त्याला मात्र विसरले कारण काम झालं ना. आता या ठिकाणी तुमची थोडीशी धावपळ आहे आणि या धावपळीमध्ये तुम्ही 11 वस्तू आणून देणार का हे आम्ही बघणार. पण त्यापूर्वी मेगा गृहिणी उद्योग यांच्याकडून वहिनींना मिळते आहे मेगा बॅग. अकरा वस्तू आणायच्या आणि 3ही बक्षिसं मिळवून द्यायची. अक्षर देतो त्या अक्षरावरून वस्तू घेऊन यायच्या. अक्षर आहे स. वेळ सांगा काय काय आणणार. साबुदाणा, 1 सेल, 2 त्याच्यानंतर सुरी, 3 सूप प्यायचं ते हे सूप प्यायचं ते हे असं नसतं. 3 स्पून, चला 4 सोनपापडी, 5 साखर, 6 साबण, 7 समय, 8 सुपारी, 9 छोट 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 3 अपेक्षा सांगा. एक म्हणजे जेवणाची अजिबात तक्रार करायची नाही. मान्य. मान्य. हा, बोलायचं नाही. हा, दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा, मला थोडी मदत करायची. माझ्या खूप धावपळ होते कारण की 10 वाजता शोरूमला जायला लागतं. त्याच्या आधी मुलीचं आवरायचं, घरचं आवरायचं. त्यामुळे त्यांना पण मला थोडीशी हेल्प करावी. मान्य. कधीपासून? आजपासून. आता त्यांनी सूप. तिसरी अपेक्षा. तिसरी म्हणजे माझ्या मागे गाडीवर बसायचं. सूड उगवताय का अपेक्षा भेटत काय हो? ते सोडून सगळं करतं. तुमच्या 3 अपेक्षा. मला सकाळी इडली द्यावी दररोज नाश्त्याला. मला इडली फार आवडते. रोज रोज. हे बघा त्यांची अपेक्षा. हो हो हो, नक्की नक्की नक्की. त्याच्यासाठी आम्ही आज राईस कुकर दिला आहे. थँक्यू त्याच्यासाठी तुमचे. कधी फोन करायचा नाही जेवायला काय करू म्हणून. कबूल. पण केलेलं ते खायचं हे पण कबूल पाहिजे. 4:15 वाजता फोन येतो जेवायला काय करू. तुम्ही भांडा मी निघतो. बरं, पुढे. तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा म्हणजे मला घरात कुत्रं ठेवायला आवडतं. ते त्यांनी 11 कुत्री माझ्या घरातनं बाहेर काढलेली आहेत. ती माझी, मला त्यातलं एक तरी कुत्रं परत द्यावं म्हणजे मला खेळता येईल घरात. आता अपेक्षा आहे. हो हो. मान्य कधी हे झालंय. सांगितलेलं नाहीये. पण ठीक आहे म्हणले, पण कधी हे सांगितलेलं नाही. कधी ठेवायचं ते नाही सांगितलं. त्यांनी मागितलंच नाही तसं. माझी सगळी कुत्री तिने देऊन टाकली. एक पण कुत्रं घरात ठेवलं नाही. तुम्हाला एक पाहिजे. एक पाहिजे. बघा चालेल चालेल. मुक्या प्राण्यांवर दया करा असं त्यांचं म्हणणं आहे, माझं नाही. नक्की नक्की. नक्की. दोघांनी उत्तम पद्धतीने ह्या घराला, या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवलेलं आहे आणि यामध्ये या घरातल्या सगळ्या सदस्यांचा तितकाच वाटा आहे.
हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत दोघांच्याही सुखासाठी प्रार्थना करूया. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.